आप्पा 100 वर्ष आयुष्य बघा तुम्हाला. आहे काय रथ घेऊन तुमच्याच घराकडे यायला निघालोय. पोचतोच. बर. हा रथ तर तुमच्या वरातीत निघालाय. कुणाला कळलं तर? हो नाही कळणार कोणाला. घरातले गावातले सगळे वरातीत एन्जॉय करत असतील. तुम्ही नकावरले प्रश्न विचारू. होईल सगळं नीट. चला. अहो या सगळ्या परिस्थितीत तुमचं इतकं डोकं कसं चालू शकतं? कारण तुम्ही याच्याकडे खून म्हणून बघताय, मी नाही. मी याला समाजकार्य म्हणून बघतोय. आणि असं पण गावात कुठं CCTV लावल्यात आपल्याला काय माहीत नाही. बॉडी कुठं घेऊन फिरणार. तुम्ही नकलले प्रश्न विचारू. चला लवकर, सगळं नीट होईल. चला. एक काम करा, लवकर घरी जा. माझी वरात संपली की बॉडीची विल्हेवाट लावून टाकू. मी नाही जाणार आतमध्ये. मला खूप भीती वाटते. सारखे भास होतात मला. अहो मेलेली माणसं परत येत नाहीत. तुम्ही एक काम करा, सगळं नीट आवरून ठेवा. सगळं नीट क्लीन करा. समजा कोणी चुकून आलंच तर त्याला संशय यायचा नाही. आणि मकरंद भाऊंच्या कुठल्याही गोष्टीला हात लावू नका. हां, त्याचं काय करायचं मी बघून घे. आणि हां, सारखं आमच्या घराकडे येऊ नका. वस्तू मला आणि मला तिकडं कोणी बघितलं तर संशय यायचा. जा आता घरी. अजून कसा नाही आला यो? कुठं राहिला? आधीच बोललो होता फटफटी येत नाही म्हणून चालवायला. आला. ओय बाबा, अरे कुठं होता तू एवढा वेळ? हा, जा पड्डीशी कापड बदल. वरातीला लोक जमत्यात. चल. दबंग भावाच्या दबंग वरातीसाठी कसा दबागरात आणला. उगे सिंगाना उगे धुरला. तुफान राहिला पाहिजे. पुरा झाला पाहिजे. तांदळांग नादळांग भावाच्या आला तांदळांग नादळांग. रातभर वाजवून वरात गाजवून नाही तर घंटा बनवल्या बडबीन तुला. कसला रे आणलाय तुला वरातीसाठी. एकदा तुफान बाहेर बापा. अरे ए चल नाचायला चल. अरे होय, आता चल. अरे आलो, थांबा. थांबा. अरे म्युझिक कोणी बंद केलं रे गोपाळ. अजून नाच नाही मला. म्युझिक कोणी बंद केलं? आणि तू कुठं चाललंय तू? अजून नाचायचं. म्युझिक लाव. नाच कोणी बंद केलं रे? वाजव थोडं. नाही आमच्या काळात असं नव्हतं लागा. वाजव. ए गप. आप्पा कसं काय?
काय बक्षिसाचं आहे का नाही? अरे तुला सुपारी दिली हेच लय झालं. आप्पा अहो असं काय बोलते त्यांना, चांगलं वाजवलं की त्यांच्या माणसाने. आपा ह्याला म्हणायचं बघा देव माणूस. बाप एवढा कंजूस, पोरगा एवढा दिलदार, नक्की आपणचाच पोरगा आहे ना यो. ए कोण बोललं रे? पुढे ये इथं, तुला दाखवतो कोण बाप आहे खरा. ए कोण बोल रे, कोण बोला? ए रंजे जा सुनबाईला घेऊन ये. हा फुलता जाऊ का म्हणून विचारायचं नाही, नाही तर तुझी इथंच वरात काढीन. जा. मी म्हणत होते का मीच जाऊन घेऊन येते. श्यामल जा भाकर तुकडा घेऊन ये. होय आणते. आप्पा पैशाचं कसं काय? वरात झाल्या झाल्या देतो बोलला होता. अरे मी नाही म्हणलो का तुला? हा, आणि दिलेले शब्द मी कधीतरी पाळतो का? जा उद्या ये. अहो आप्पा असं नका करू बघा. अरे बोडवणार नाही बाबा, जा उद्या ये. रथात पोडी आहे, शबीर जसे घेऊन गेलं तर सगळं खोळ होईल. अहो आप्पा काय बोलताय? हे राहू दे सगळं तुम्हाला. हा आशीर्वाद द्या. अरे गोपाळराव, आज पतूर एवढ्या वराती केल्या पण कोणता नवरदेव खाली उतरला नाही, ना पाया पडला ना आशीर्वाद घेतला. बघ खरोखर देव माणूस आहेस तू. बघ आज तोवर ऐकलं होतं की गावातली माणसं उगाच कोणाला तरी देव माणूस म्हणत असतील, पण आज यकीन झाला खरोखरच देव माणूस आहेस बघ तू. चला गोपाळ सुनबाई चला. ये रंजना. आत्या. हा हे सगळं साफ केलं पाहिजे. माझं सगळं आवरून झालं, पण असं हे गोपाळ कसे आले नाही? आतापर्यंत त्यांची वारात पण संपली असेल. टेकबॉडी कुणाला दिसली तर नसेल ना? माझ्या पूर्ण आयुष्याला पुरतील इतके दागिने आणि पैसे तर माझ्याकडे आहेत.
हे कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले पाहिजे. यावर कुणाची वाईट नजर नको पडायला. जर हे कुणाच्या हाती सापडले तर माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होईल. नाही नाही, त्याआधीच कुठेतरी लपवायला पाहिजे याला. काय झालं ए काय शोधतंय? अरे अमोलदार साहेब, समीर चाचाच्या रथाची चावी हरवली. कुठं गेली काय माहिती. शबरीचा नक्की कुठं पडली बरं चावी? अरे पता होता मेरे को, तो सापडली असती ना आता पतूर. म्हणजे यांनीच घेतली कोणतरी. ए तू घेतली का चावी? हा खरं सांग. रे मी काय म्हणतो, माझ्या दुकानाची चावी देतो. येणार काय तू? हा, तुझी चावी ह्याला कशी लागेल? याची वेगळी असेल ना चावी. ए, आप्पा आले. काय उडकताय? आपा रत्तकीची चावी गुमली माझ्या. बघितली का तुम्ही कुठं? मी नाही बघितली बा. असेल इथंच कुठं तरी पडलेली. आणि तू या लोकांना शोधायला लावली होय रे? हा? अरे यांना तर 2-2 दिसत असतील. आरा ना घरकू. अरे रथाची चावी हरवली आपल्या. का बोलतो? बरं ठीक आहे ठेव चल. आपा रथ इथेच राहू दे. बर सकाळी येतो, डुप्लिकेट चावी आहे माझ्याकडे आणि सकाळी येऊन घेऊन जातो रथ. चालतंय. पण तू जाणार कसा? अरे जिथे आहे ना तो सोडेल की. मी आहे की, मी सोडतो तुम्हाला. चला चला शबरीचा. अरे तू आहे फकाट. तुला यायची का रिक्षा चालवायला? चावी आणि तर मी घेऊन जातो रिक्षा. शबरीचा माझा मीटर जरी डाऊन असलं का नाही, मी एकदा माझा रिक्षाचा मीटर डाऊन केला की अशी बुंगाट मध्ये रिक्षा जातो. चला तुम्ही. ए जा. इथे सोड दे ना जा. झालं बाई कोणाचं तरी लग्न. मज्जा आहे कोणाची तरी. लाले, आता हे घर तुझं झालं. आता तुला काय पाहिजे ते कर. हा बाई, आता मी पण तुला कुठल्याच कामाला अडवणार नाही. तुम्ही तर असं पण अडवत नाही. कितनी खुश है ये लाली, पर पता नहीं इसकी आगे की जिंदगी कैसे होगी जब इसे पता चलेगा ये गोपाल कोई और है. मैं भी तुम्हारी कुछ हेल्प नहीं कर सकी लाली, मुझे माफ कर देना. फिलहाल मैं खुद बेबस हूँ. हे काय आता रात्रभर इथे गप्पा मारत बसणार आहेत का? मला निघायचंय. टेलर बाबू, क्या हुआ? आप कुछ टेंशन में हो क्या? नाही तर आहो ते दिवसभर गडबड झाली सगळी, त्यामुळे झोप लागले. हा बाबा, आम्हाला पण लई झोप आलीये. चला ना मग झोपू सगळेच. चला झोपू. चला. थांबा पाहिजे, थांबा तुम्ही आलेच. हा लाले, ह्यो पारंपरिक दागिना तुझ्यासाठी. लाले, माझा गोपाळ परत येईल का नाही, त्याचा संसार होईल का नाही, हे समजा मला काहीच कळत नव्हतं. मग मी आता त्याच्या संसाराची आशाच सोडून दिली होती. पण देवाने माझं ऐकलं. पण आज 20 वर्षाने का होईना माझा गोपाळ आला काय, त्याचं लगीन झालं काय, आणि तू माझ्या घरात सून म्हणून आलीस काय. समजा कसं स्वप्नात घडल्यागत झालं बघ. आणि ह्यो दागिना नुसतं दागिना नाही, मी तुझ्यावर मोठी जबाबदारी सोपवतीये. हे घर, माझं लेक,
त्याचा संसार आता तू नीट जप पोरी. आता हे समज तुझ्या हातात आहे. आणि माझं लोक बी आता तुझंच झालंय. कोण गचकल्या कशाला रडती? काय झालंय? सासू सुनेचं प्रेम बघून रडायला येतंय. म्हणजे मी नाही तुझ्यावर प्रेम करत कशा मी बाई. तुला एकटं वाटू नये म्हणून सारखं कामाला लावते तुला. हुडकून हुडकून काम आणून देती. तू जो स्वयंपाक करती तो गप गुमान घेती. तू हांतरून टाकल्यावर त्याच्यावरच झुकती. अजून काय करायला पाहिजे श्यामे? आत्या किती करता माझ्यासाठी तुम्ही. गप. ए, काय चाललंय हा? किती वाजलेत बघितलं काय? चला बंद करा ती उणी जुनी आणि तो डगाला पटापट. चला. मैं भी चलती हूँ. लागे अगं कुठं? नवऱ्याच्या खोलीत इतक्यात? अगं अजून पूजा व्हायचीये, गोंधळ व्हायचंय. हा आज आमच्या बरोबर झोप. हे गोपाळ का आले नसतील अजून? मला खूप भीती वाटते. कोण आला असेल? गोपाळ तर आला नसेल ना? बघते. कोण आहे? मी गोपाळ. कुदळ फावडं का असं ते घ्या लवकर चला. हे शेत कोणाचं आहे? तुम्हाला काय करायचंय? आमचंच शेत आहे. मला मदत करा चला या.
या नवऱ्याचं शेवटचं दर्शन घ्या. काय करतोय? तू इथं काय करतोय? याला मला बघितलं की काय झालं, सगळा खेळ संपला.